नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाला बटाट्याची भाजी आणि राजगिरा पिठाच्या पुऱ्या. तर हे मी बटाटे सोलून घेतले, कट करून घेतले, पाण्यामध्ये टाकूनही घेतलेले आहेत मैत्रिणींनो. तर आता आपण इथं मिरच्या घेणार आहोत. जेवढं तिखट लागेल तेवढ्या मिरच्या घ्यायच्या आहेत. मला इथं एवढं तिखट लागणार होतं, मी एवढ्या घेतल्या. आता आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आपला पॅन गरम झाला की आपण ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत. आपला पॅन गरम झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये लागेल तेवढंच तेल घालायचं आहे. आपलं आता तेल गरम झालं. आता आपण ह्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्याही थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. उपवासाला छान वाटते खायला कधीतरी असं वेगळं. तर आता आपल्या मिरच्या भाजून झाले की आपण ह्याच्यामध्ये बटाटो टाकून घेऊया. मी सगळा आता बटाटो ह्याच्यामध्ये टाकून घेते आहे. आपण जेवढा चिरला होता तेवढा सगळा बटाटा टाकून घ्यायचा आहे. हे झालं आपला आता बटाटो टाकून झालेला आहे. मिक्सही करून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेऊया. जेवढं लागेल तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे मैत्रिणींनो, जसं लागेल तसं. आता आपलं मीठ टाकून झालं तर हे आपण मिठामध्ये थोडासा बटाटा आपण वाफलून घेणार आहोत. मिठाच्या छान पाणी सुटतं ह्याला. आता हे बघा मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवलं की नंतर एक 2-3 मिनटासाठी ठेवायचं, वाफलून घ्यायचं. हे बघा वाफलून झालेलं आहे आपला बटाटा. तर आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. पाणी घालायचं, जेवढा बटाट्याला शिजायला लागेल तेवढं पाणी घालायचं आहे. मी इथं लागेल तेवढं पाणी घातलेलं आहे. आता परत आपण ह्याच्यामध्ये झाकण ठेवणार आहोत. तर झाकण लावून एक 5 मिनटं ठेवायची आहेत आपण बटाटा शिजवायला. आता बघूया, आपले 5 मिनटं झालेली आहेत. आपला बटाटा शिजला आहे का तो. तर मी तुम्हाला दाखवते इथं बटाटा आपला शिजलेला आहे का. हे बघा आपला बटाटा छान असा शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तिळकूट टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचे. इथे 2-3 चमचे मी टाकलेले आहेत. आता आपण हे छान मिक्स करून घेतलं आणि नंतर ह्याच्यावरती थोडंसं एक 2 सेकंदासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. तर ही आपली आता भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण राजगिऱ्याचं पीठ घेऊया मळायला. इथं राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे मी. ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे आता आपण मळून घेऊया. हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर हे 5 मिनटासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण राजगिरा पिठाचे गोळे करून घेऊया. हे बघा मी इथे एवढं पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण हे लाटून घेऊयात. ह्या अशा मिडियम साईजच्या मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. एकदाच सर्व लाटून घ्यायच्या ताटामध्ये तळायला, म्हणजे बरं पडतं मग ते तळायला पण. हे मी इथं सगळ्या लाटते अशा पुऱ्या. तर ताटामध्ये तुम्हाला दाखवते. ह्या अशा लाटून ठेवायच्या आहेत आणि आपण आता तळायला घेऊया. हे बघा मैत्रिणींनो, अशा तळून घ्यायच्या. छान अशा फुगतात पण पुऱ्या आपल्या. ह्याला काही जास्त वेळ लागत नाही भिजायला. 5 मिनटं ठेवलं पीठ तरी छान भिजतं. ह्या सगळ्या पुऱ्या मी अशा काढून घेते तळून एकदम. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, ती मला नक्की एकदा कमेंट करून सांगा की कशी वाटली ती. म्हणजे मी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला अपलोड करत जाईन. तर ह्या आपल्या आता पुऱ्या सगळ्या काढून झालेल्या आहेत. ह्या अशा सगळ्या मी एकदाच काढून घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो. आपल्या आता ह्या पुऱ्या सगळ्या झालेल्या आहेत. तर माझ्या यूट्यूब चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, इन्स्टा आय डीलाही जाऊन फॉलो करा मैत्रिणींनो. बाय.